श्री व्यंकटेश स्तोत्र. श्री गणेशाय नमः. श्री व्यंकटेशाय नमः. ओम नमोजी हे रंबा, सकळादी तू प्रारंभा. आठवणी तुझी स्वरूप शोभा, वंदन भावे करीतसे. नमन माझे हंसवाहिनी, वागवर्दे विलासनी. ग्रंथवदवया निरूपणी, भावार्थ खाणी जया माझी. नमन माझे गुरुवर्या, प्रकाश रूपा तू स्वामिया. स्फूर्ती द्यावी ग्रंथवदवया, जेणे श्रोतिया सुख वाटे. नमन माझे संत सज्जना आणि योगिया मुनिजना. सकळ श्रोतिया साधुजना. नमन माझे साष्टांगी, ग्रंथ ऐका प्रार्थना शतक. महादोषांसी दाहक, तो शुनिया वैकुंठ नायक. मनोरथ पूर्ण करील. जया जयाजी व्यंकटरमणा, दयासागरा परिपूर्णा. प्रंज्योती प्रकाश गहना, करिता प्रार्थना श्रवण कीजे. जननी परित्वा पाळिले, पितया परित्वा सांभाळिले. सकळ संकटापासूनी रक्षिले, पूर्ण दिधले प्रेम सुख. हे अलौकिक जरी मानावे, तरी जग हे सृजिले अवघे. जनक जननी पण स्वभावे, सहज आले अंगासी. दीनानाथा प्रेमासाठी, भक्त रक्षिले संकटी. प्रेम दिधले अपूर्व गोष्टी, भजनासाठी भक्तांच्या. आता परिसावी विज्ञापना, कृपाळू वा लक्ष्मी रमणा. मज घालोनी गर्भाधाना, अलौकिक रचना दाखिवली. तुझ न जाणता झालो कष्टी, आता दृढ तुझे पायी घातली मिठी. कृपाळू वा जगजेटी, अपराध पोटी घाली माझे. माझे या अपराधांच्या राशी, भेदून गेल्या गगनासी. दयावंता ऋषिकेशी, आपुल्या ब्रिदासी सत्य करी. पुत्राचे सहस्त्र अपराध, माता काय मानी तयाचा खेद. तेवी तू कृपाळू गोविंद, माय बाप मज लागी. उदंडा माझी काळे गोरे, काय निवडावे निवडणारे. कुचलिया वृक्षाची फळे, मधुर कोठुनी असतील. अराठी लागे मृदुता, कोठुनी असेल कृपावंता. पाषाणासी गुलमलता, काशिया परी फुटतील. अपाद मस्तकावरी, अन्यायी परी तुझे पदरी पडिलो पाही. आता रक्षण नाना उपायी, करणे तुझ उचित. समर्थांचे घरी श्वान, त्यासी सर्वही देती मान. तैसा तुझा म्हणतो दीन, हा अपमान कवनाचा. लक्ष्मी तुझे पायांतळी, आम्ही भिक्षेसी घालोनी झोळी. येणे तुझी ब्रिदावळी, कैसी राहील गोविंदा. कुबेर तुझा भांडारी, आम्हा फिरवसी दारोदारी. यात पुरुषार्थ मुरारी, काय तुझला पयाला. द्रौपदीसी वस्त्रे अनंता, देत होतासी भाग्यवंता. आम्हा लागी कृपणता, कोठोनी आणली गोविंदा. मावेची करुणी द्रौपदी सती, अन्य पुरवली मध्यरात्री. ऋषेश्वरांच्या बैसल्या पंक्ती, तृप्त केले क्षणमात्रे. अन्नासाठी दाही दिशा, आम्हा फिरवसी जगदीशा. कृपाळू वा परमपुरुषा, करुणा कैशी तुझ न ए. अंगीकारी या शिरोमणी, तुझ प्रार्थितो मधुर वचनी. अंगीकार केली या झनी, मज हातीचे न सोडवे. समुद्रे अंगीकारीला वडवानळ, तेने अंतरी होतसे विहवळ. ऐसे असूनी सर्व काळ, अंतरी साठवला तयाने. कुर्मे पृथ्वीचा घेतला भार, तेने सोडवला बडिवार. एवढा ब्रह्मांड गोळ थोर, त्याचा अंगीकार पै केला. शंकरा धरिले हळाहळा, तेने निळवर्ण झाला गळा. परी त्यागले नाही गोपाळा, भक्तवत्सला गोविंदा. माझ्या अपराधांच्या परी, वर्णिता शिनली वैखरी. दुष्ट पतित दुराचारी, अधमाहुनी अधम. विषयासक्त मंदमती आळशी, कृपण कुवेसनी मिलन मानसी. सदा सर्व काळ सज्जनांशी, द्रोह करी सर्वदा. वचनोक्ती नाही मधुर, अत्यंत जनासी निष्ठुर. सकळ पामरा माझी पामर, व्यर्थ बडिवार जगी वाजे. काम क्रोध मद मत्सर, हे शरीर त्यांचे बिढार. काम कल्पनेसी थार, दृढ येथे केला असे. 18 भार वनस्पतींची लेखणी, समुद्र भरला मशी करुणी. माझे अवगुण लिहिता धरणी, तरी लिहिले न जाती. ऐसा पतित मी खरा, परी तू पतित पावन. शारदा धरा, तुवा अंगीकार केलिया गदाधरा. कोण दोषगुण गणिल, नीच रतली रायाशी. तिसी कोण म्हणेल दासी, लोह लागता परिसासी. पूर्वस्थिती मग कैची, गावचे होते लेंड ओहळ. गंगेसी मिळता गंगाजळ, कागविष्ठेचे झाले पिंपळ. तयासी नित्य कोण म्हणे,
तसा कुजाती मी अमंगळ, परी तुझा म्हणवितो केवळ. कन्या देऊन या कुळ, मग काय विचारावे. जाणत असता अपराधी नर, तरी का केला अंगीकार. अंगीकार्यावरी ओहर, समर्थेन केला पाहिजे. धाव पावरे गोविंदा, हाती घेऊन या गदा. करी माझ्या कर्माचा चेंदा, सच्चिदानंद श्रीहरी. तुझ्या नामाची अपरिमित शक्ती, तेथे माझी पापे किती. कृपाळुवा लक्ष्मीपती, बरवे चित्ती विचारी. तुझे नाम पतित पावन, तुझे नाम कलिमल दहन, तुझे नाम भवतारण संकटनाशन नाम तुझे. आता प्रार्थना ऐके कमळापती, तुझे नामी राहे माझी मती. हेचे मागतो पुढती परंज्योती व्यंकटेशा. तू अनंत, तुझी अनंत नामे, तया माझी अति सुगमे. ती मी कल्पमती प्रेमे, स्मरुनी प्रार्थना करीतसे. श्री व्यंकटेशा वासुदेवा, पद्युमन्ना अनंत केशवा. संकर्षणा श्रीधरा माधवा, नारायणा आदिमूर्ते. पद्मनाभा दामोदरा, प्रकाशगहना परात्परा. आदि अनादि विशंभरा, जगद्गुरु जगदीशा. कृष्ण विष्णू ऋषिकेशा, अनिरुद्धा पुरुषोत्तमा. परेशा नृसिंह वामन भार्गवेशा, बौद्ध कलंकी निजमूर्ती. अनाथरक्षका आदिपुरुषा, पूर्णब्रह्म सनातना निर्दोषा. सकळ मंगळ मंगळदिशा, सज्जन जीवना सुखमूर्ते. गुणातीता गुणज्ञा, निजबोधरूपा निमग्ना. शुद्ध सात्विका सुज्ञा, गुणप्रज्ञा परमेश्वरा. श्रीनिधी श्रीवत्सलांछन धरा, भय क्रुद्धनाशना गिरीधरा. दुष्ट दैत्य संहार करा, वीर सुख करा तू एक. निखिल निरंजन निर्विकारा, विवेक खानी वैरागरा. मधुमूर दैत्य संहार करा, असुर मर्दना उग्रमूर्ते. शंख चक्र गदाधारा, गरुड वाहना भक्तिप्रिय करा. गोपी मनरंजना सुख करा, अखंडित स्वभावे. नाना नाटक सूत्रधार्या, जगद्व्यापका जगदर्या. कृपा समुद्रा करुणालया, मुनिजनधेया मूळमूर्ती. शेषशयना सार्वभौमा, वैकुंठवासिया निरुपमा. भक्ती कैवार्या गुणधामा, पाव अमाये समयी. ऐसे प्रार्थना करुणी देवीदास, अंतरी आठविला व्यंकटेश. स्मरता हृदयी प्रकटला ईश, त्या सुखासी पार नाही. हृदयी अविर्भली मूर्ती, त्या सुखाची अलौकिक स्थिती. आपुले आपण श्रीपती, वाचे हाती वदवितसे. ते स्वरूप अत्यंत सुंदर, श्रोती श्रवण कीजे सादर. सावळी तनु सुकुमार, कुंकुमाकर पादपद्ये. सुरेख सरळ अंगोळिका, नखे जैसी चंद्ररेखा. घोटीव सुनीळ अपूर्व देखा, इंद्रनिळा चेपरी. चरणी वाळे घागरिया, वाकीवर त्या गुजरिया. सरळ सुंदर पोटरिया, कर्दळी स्तंभ चियेपरी. गुडघे मांडिया जणू स्थळ, कटी तटी किंकणी विशाळ. खालते विश्व उत्पत्ती स्थळ, परी झळाळे सोनसळा. कटीवर ते नाभिस्थान, जेथुनी ब्रह्मा झाला उत्पन्न. उदरी त्रिवळी शोभे गहन, त्रैलोक्य संपूर्ण जया माझी. वक्षस्थळी शोभे पदक, पाहुनी चंद्रमा अधोमुख. वैजयंती करी लखलख, विद्युलते चेपरी. हृदय श्रीवत्सलंछन, भूषण मिरवी श्री भगवन. तयावरते कंठस्थान, जयासी मुनिजन अवलोकिती. उभय भाऊदंड सरळ, नखे चंद्रापरीस तेजाळ. शोभती धोनी करकमळ, रातोत्पलाचे परी. मनगटी विराजती कंकणे, बाहुवटी बहुभूषणे. कंठी लेईली आभरणे, सूर्यकिरणे उगवली. कंठे वरते मुखकमळ, हनवटी अत्यंत सुनीळ. मुख चंद्रमा अति निर्मळ, मुक्त स्नेहाळ गोविंदा. दोन्ही अधरा माझी दंतपंक्ती, जीवा जैसी लावण्य ज्योती. अधरामृत प्रचिती गती, ते सुख जाणे लक्ष्मी. सरळ सुंदर नासिका, जेथे पवनासी झाले सुख. गंडस्थळीचे तेज अधिक, लखलखती दोन्ही भागी. त्रिभुवनीचे तेज एकवटले, बर्वे पण शिगेसी आले. दोन्ही पात यांनी धरिले, तेज नेत्र श्रीहरीचे. व्यंकटा मुकुटया सुनिळा, कर्णदयेची अभिनव लीळा. कुंडलाच्या फाकती कळा, तो सुख सोहळा अलौकिक.
भाळ विशाळ सुरेख वरती शोभे कस्तुरी टिळक केश कुरळ अलौकिक मस्तिकावरी शोभती मस्तकी मुकुट आणि किरीटी शोभवती झिळमिळ्याची दाटी त्यावरी मयूरपिच्छांची वेटी ऐसा जगजेठी देखिला ऐसा तू देवादिदेव गुणातीत वासुदेव माझ्या भक्तिस्तव सगुण रूप झालासी आता करू तुझी पूजा जगजीवना अध्यक्षजा आर्ष भावार्थ हा माझा तुझ अर्पण केला असे करुणी पंचामृत स्नान शुद्धोदक वरी घालून तुझ करू मंगल स्नान पुरुष सुक्ते करोनिया वस्त्रे आणि ज्ञानोपवित तुझ लागी करू पित्यर्थ गंधाक्षदा पुष्पे भोवत तुझ लागी समूर्प धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध वस्त्रेभूषणे गोमेद पद्मे रागदी करून भक्तवत्सला गोविंदा ही पूजा अंगीकारावी परमानंदा नमस्कारुनी पादारविंदा मग प्रदक्षिणा आरंभिली ऐसा षडशोपचारे भगवत यथविधी पूजेला हृदयात मग प्रार्थना आरंभिली बहुत वरद प्रसाद मागावया जय जयाजी श्रुतिशास्त्र आगमा जय जयाजी गुणातीत प्रब्रह्मा जय जयाजी हृदयवासिया रामा जगद्दुद्वारा जगद्गुरो जयाजी जया पंकजाक्षा जयाजी जया कमळाधीशा जयाजी जया पूर्णपरेशा अव्यक्त व्यक्तता सुखमूर्ते जयाजी जया भक्तरक्षका जयाजी जया वैकुंठनायका जयाजी जया जगपालका भक्तांसी सुखा तू एक जयाजी जया निरंजना जयाजी जया परमात्मगहना जयाजी जया शून्यातीत निर्गुणा परिसावी विज्ञापना एक माझी मजलागी देई ऐसावर जेणे घडेल परोपकार हेची मागणे साचार वारंवार प्रार्थतीसे हा ग्रंथ जो पठन करी त्यासी दुःख नसावे संसारी पठन मात्रे चराचरी विजयी करी जगाते लग्नार्थी याचे व्हावे लग्न धनार्थीयासी व्हावे धन पुत्रयासी मनोरथपूर्ण पुत्र देऊनी करावे पुत्र विजयी आणि पंडित शतायुषी भाग्यवंत पितृसेवेसी अत्यंत रत जायचे चित्त सर्व काळ उदार आणि सर्वज्ञ पुत्र देई भक्ताला गुण व्याधिष्ठांची पीडाहरण तात्काळ कीजे गोविंदा क्षय अपस्मार कुष्ठदिरोग ग्रंथ पठणे साराव भोग योगाभिषयासी योग पठन मात्रे साधावा स्त्री व्हावा भाग्यवंत शत्रूचा व्हावा निपात सभा व्हावी वश समस्त ग्रंथ पठणे करोनिया विद्यार्थ्यासी विद्या व्हावी युद्धशस्त्रे न लागावी पठणे जगात कीर्ती व्हावी साधू साधू म्हणून या अंती व्हावे मोक्ष साधन ऐसे प्रार्थनेसी दिजे मन एवढे मागती वरदान कृपनिधे गोविंदा प्रसन्न झाला व्यंकटरमण देवीदासी दिदले वरदान ग्रंथाक्षरी माझे वचन यथार्थ जाण निश्चयची ग्रंथ घरोनी विश्वास पठन करील रात्रंदिवस त्यालागी मी जगदीश क्षण एक न विसंबे इच्छा धरुनी करील पठन त्याचे सांगतो मी प्रणाम काही कामिनेसी साधन पठन एक मंडळ पुत्रार्थीने 3 मास धनार्थीने 21 दिवस कन्यार्थीने षण्मास ग्रंथ आदरे वाचावा क्षय अपस्मार कुष्ठदी रोग इत्यादी साधने प्रयोग त्यासी एक मंडळ सांग पठने करुणी कार्यसिद्धी हे वाक्य माझी नमस्ते ऐसे बोलिला श्री भगवंत साचन मानी जयाचे चित्त त्यासी अधपात सत्य होय विश्वास दिलेला ग्रंथ पठणी त्यासी कृपा करील चक्रपाणी वर दिदला कृपा करुणी अनुभवे कळो येईल गजेंद्रियाची आकांतिसा कैसा पावला ऋषिकेशी प्रल्हादाची या भावार्थासी स्तंभातूनी प्रकटला वज्रासाठी गोविंदा गोवर्धन परमानंद उचलोनिया स्वानंदकंद सुखी केले तयेवेळी वस्ताचे परिभक्तांसी मोहे पणावे धेनू जैसी मातेच्या स्नेह तुलनेसी त्याच परी घडलेसे ऐसा तू माझा दातार भक्तासी घालिसी कृपेची पाखर हा तयाचा निर्धार अनाथनाथ नाम तुझे श्री चैतन्य कृपा अलौकिक संतोषिनी वैकुंठनायक वर दिदला अलौकिक जेने सुख सकळांसी हा ग्रंथ लिहिता गोविंद या वचनीनं धरावा भेद हृदयी वसे परमानंद अनुभव सिद्ध सकळांसी या ग्रंथाचा इतिहास भावे बोलिला विष्णुदास अनिक न लागती सायास पठणे मात्र कार्यसिद्धी
पर्वतीस उपदेशी कैलासनायक पूर्वानंद प्रेमसुख त्याचा पार न जाणती ब्रह्मादिक मुनी सुरवर विस्मित प्रत्यक्ष प्रकटले वनमाळी त्रैलोक्य भजनात त्रिकाळी ध्याती योग आणि चंद्रमौळी शेषाद्री पर्वत उभा असे देवीदास विनविनी श्रोती या चतुरा प्रार्थना शतक पठन करा जावया मोक्षाची या मंदिरा काही न लागती सायास एकाग्र चित्ते एकांती अनुष्ठान कीजे मध्यरात्री पैसोनिया स्वस्थ चित्ती प्रत्यक्ष मूर्ती प्रकटेल तेथे देहभावासी नुरे ठाव अवघा चतुर्भुज देव त्याचे चरणी ठेवून या भाव वरप्रसाद मागावा इति श्री देवीदास विरचित श्री व्यंकटेश स्तोत्र संपूर्णम श्री व्यंकटेश पूर्णमस्तु. तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. श्री स्वामी समर्थ लिहा. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे बटन प्रेस करायला अजिबात विसरू नका. भेटूया नवीन विचारांसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.